बुलेटिनमध्ये स्वागत। एका महत्त्वाच्या विषयाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधणार आहोत। न्यूज 18 नेटवर्कनं एक सर्व्हे केला। तो सर्व्हे होता शेतकरी आंदोलन जे सुरू आहे दिल्लीच्या वेशीवर त्या संदर्भातला। दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर न्यूज 18 नेटवर्कनं सर्व्हे केला। आंदोलक शेतकऱ्यांनी आता त्यांचं आंदोलन मागे घ्यावं असं बहुतांश लोकांचं मत पडलं। नवे शेती कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत। आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे। नव्या कायद्यामुळे शेतमालाला अधिक भाव मिळेल असा कल लोकांनी दिलेला आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत या आंदोलनावर जनतेने काय मतं मांडलेली आहेत। या सर्व्हेमध्ये पहिला प्रश्न आम्ही उपस्थित केला होता तो म्हणजे नव्या कायद्यामुळे शेतमालाला अधिक भाव मिळेल असं वाटतं का। 60.90% लोकांनी होय भाव मिळेल असं उत्तर दिलेलं आहे। 39.10% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे। या सर्व्हे मधला दुसरा प्रश्न होता आमचा भारतीय शेतीत सुधारणा व्हाव्यात असं वाटतं का। 73.05% लोकांनी आम्हाला होय असं उत्तर दिलेलं आहे, तर 26.95% म्हणजे जवळपास 27% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे। तिसरा प्रश्न होता ही आंदोलनं राजकीय हेतूने प्रेरित आहेत असं वाटतं का। थेट प्रश्न होता 48.71% म्हणजे जवळपास 49% लोकांनी होय असं उत्तर दिलेलं आहे, तर 32.59% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे। त्यातही 18.70% जनतेने माहित नाही अशी भूमिका घेतलेली आहे। आमचा पुढचा प्रश्न होता या सर्व्हे मधला आंदोलन मागे घेण्याची वेळ आलेली आहे का। 56.59% लोकांनी होय असं उत्तर दिलेलं आहे, होय आंदोलन मागे घेण्याची वेळ आलेली आहे, तर 43.41% जनता म्हणते नाही आंदोलन मागे घेण्याची वेळ आलेली नाही। या सर्व्हे मधला पुढचा प्रश्न होता शेतमाल एपीएमसी बाहेर विकण्याची मुभा शेतकऱ्यांना असावी असं वाटतं का। 69.65% लोकांनी होय असं उत्तर दिलंय, तर 30.05% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे। न्यूज 18 नेटवर्कचा सर्व्हे शेतीतल्या कायदा आणि त्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयीचा दुसरा प्रश्नांचा संच आम्ही विचारला होता। त्यातला प्रश्न होता शेतीत नवं तंत्रज्ञान आणणार या तरतुदीला तुमचा पाठिंबा आहे का। 73.05% लोकांनी होय असं उत्तर दिलंय, तर 26.95% प्रेक्षकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे। एमएसपी बाबत लेखी आश्वासन देऊ, हमीभावासंदर्भात लेखी आश्वासन देऊ या सरकारच्या प्रस्तावाला तुमचा पाठिंबा आहे का। 53.54% लोकांनी होय असं उत्तर दिलं, तर 46.06% लोकांनी नाही असं उत्तर दिलं। पुढचा प्रश्न आमचा होता सर्व्हे मधला 8वा प्रश्न होता पराली जाळण्यावर बंदी आणणारा अध्यादेश सरकारने मागे घ्यावा ही मागणी रास्त वाटते का। 33.29% जनतेने होय उत्तर दिलं, 66.71% जनतेने नाही असं उत्तर दिलंय। 9वा प्रश्न होता तिन्ही नवे शेती कायदे रद्द केले तरच आंदोलन मागे घेऊ हा पवित्रा योग्य वाटतो का। यावर 47.41% म्हणजे जवळपास 48% लोकांनी होय असं उत्तर दिलेलं आहे, पण 52.69% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे। या सर्व्हेचा परामर्श घेऊया। न्यूज 18 नेटवर्कनं 9 ते 10 प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारले, त्याचा परामर्श काय, ठळक मुद्दे काय समोर आले त्यावर नजर टाकतोय। आंदोलन मागे घेण्याची वेळ आली आहे असं 56.59% लोकांना वाटतं। 53.6% लोक नव्या शेती कायद्याच्या बाजूने आहेत। ही आंदोलनं राजकीय हेतूने प्रेरित आहेत असं 48.71% लोकांचं मत आहे। आंदोलकांनी तडजोड करावी असं 52.69% लोकांना वाटतं आहे। नव्या कायद्यामध्ये पिकाला अधिक भाव मिळेल असं 60.90% लोकांचं मत आहे। 69.65% लोकांचा शेतकऱ्यांना एपीएमसी बाहेर शेतमाल विकण्याची परवानगी देण्याला पाठिंबा आहे। एमएसपी म्हणजे हमीभाव कायम राहणार हे लेखी आश्वासन देऊ या सरकारच्या प्रस्तावाशी 53.94% लोक सहमत आहेत।
पराली जाळण्यावर बंदी आणणारं विधेयक मागे घ्यावं या मागणीशी 66.71% लोक सहमत नाहीत. आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी सविस्तर बोलण्याकरता. प्रणाली, न्यूज 18 नेटवर्कनं हा अत्यंत महत्त्वाचा सर्व्हे केला होता. या क्षणी हा सर्व्हे यासाठी महत्त्वाचा आहे कारण 25 दिवस उलटून गेलेत. दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. शेतकरी तर त्रस्त झालेलाच आहे, नाडला गेलेलाच आहे, पण महाराष्ट्रभरात सुद्धा याचे परिणाम बघायला मिळत आहेत. या सर्व्हेविषयी काय अधिक सांगाल? लोकांच्या प्रतिक्रियांविषयी काय सांगाल? सुवर्ण, जर विशेषतः आपण महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की हे जे 3 महत्त्वपूर्ण कायदे जे केंद्र शासनानं केलेले आहेत त्या कायद्यातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी या महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच लागू आहे. त्यामुळे खरं तर महाराष्ट्रातले शेतकरी या सगळ्या कायद्यांचा आधीच अनुभव घेत आहेत असं म्हटलं तर हरकत खोटं ठरणार नाही. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाला अतिशय महत्त्व आपल्याला द्यावं लागेल कारण ज्याला विरोध होतोय ते सगळे कायदे आधीपासूनच महाराष्ट्रामध्ये लागू आहेत. मुळात हा जेव्हा सर्वे करण्यात आला तेव्हा आम्ही जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो तेव्हा असं लक्षात आलं की काही मुद्द्यांवर शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. काही संभ्रम हा जाणीवपूर्वक राजकीय हेतूनं निर्माण करण्यात आलेला आहे. काही मुद्द्यांवर शेतकरी हे नाराज आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हे विशेषतः जर आपण म्हटलं की APMC मार्केट बंद करावे का किंवा बंद होतील अशी भीती जी आहे ती या शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होतोय की ते खुल्या बाजारामध्ये विकू शकणार आहेत. ही गोष्ट चांगली असली तरी त्यांचं असं म्हणणं आहे की पर्यायी जो दुसरा APMC हा जो मार्ग आहे हा सुद्धा आमच्यासाठी खुला राहावा असं या लोकांचं म्हणणं आहे. जाणीवपूर्वक APMC मार्केट हे बंदच केले जातील अशी कुठे ना कुठे भीती जी आहे ती पसरवली जाते शेतकऱ्यांमध्ये. त्यामुळे या मुद्द्यावर विशेषतः शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम दिसून येतो. आंदोलन मागं घेतलं जावं का असं शेतकऱ्यांना जेव्हा विचारलं तेव्हा असं लक्षात आलं की बऱ्यापैकी शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की बरेच दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे इतर ज्या व्यवस्था आहेत त्यासुद्धा हळूहळू कोलमडताना दिसत आहेत. त्यामुळे आंदोलन आता मागे घेतलं जावं. आपल्या मुद्द्यावरून मागे हटून नाही परंतु आंदोलन मागे घ्यावं. आपले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर एकत्र बसून व्यवस्थित चर्चा करून मार्ग काढावा. ज्या गोष्टींवर आक्षेप आहे तेच मुद्दे पुढे रेटले जावे. सरसकट कायद्यांना विरोध करू नये अशी प्रतिक्रिया सुद्धा अनेक शेतकऱ्यांकडून आपल्याला मिळालेली आहे. दुसरं, हे आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित आहे याबद्दल जेव्हा आपण विचारलं तेव्हा अनेकांच्या मनामध्ये संभ्रम दिसून आला कारण त्यांचं म्हणणं आहे की कुठलेही राजकीय नेते जे आहेत ते आपल्याला या आंदोलनामध्ये पुढे दिसत नाही तर बहुतेक हे शेतकरी पुढे आहेत या आंदोलनामध्ये. त्यामुळे कुठे ना कुठे हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित वाटतंय का याच्याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. परंतु एवढं मात्र नक्की आहे की शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की APMC सुद्धा सुरू राहावी आणि त्याचबरोबर हमीभाव जो आहे तो सुद्धा दिला गेला पाहिजे. शासन जे लेखी स्वरूपात आम्ही हमीभाव कायम ठेवू हे म्हणताय याच्यावर शेतकऱ्यांनी नक्कीच आनंद व्यक्त केलेला दिसून येतोय. ते समर्थन करतात या मुद्द्याचं. त्यांचं म्हणणं आहे की लेखी आश्वासन दिलं गेलं पाहिजे आणि त्या मुद्द्यावर आम्ही शासनाच्या बाजूने आहोत असं सुद्धा म्हणणं आहे त्यांचं. प्रणाली, पण म्हणजे आपल्याला या सर्व्हेमधून असं म्हणता येईल की जनतेचा रेटा हाच दिसतो आहे की आंदोलन करत राहण्यापेक्षा जर केंद्रीय कृषी मंत्री स्वतः गृहमंत्री असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आता जर पुढाकार घेत आहेत तर शेतकऱ्यांनी निदान चर्चेसाठी बसावं आणि काही गैरसमज असतील किंवा कायद्यांमधल्या काही त्रुटी असतील तर त्याच्याविषयी चर्चा करून आंदोलनातनं बाहेर पडावं, मुक्त व्हावं, चर्चेनं हा विषय सुटावा. अगदी खरं आहे सुवर्णा, कारण आपण पाहतो इतके दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे त्याचे पडसाद जे आहेत ते संबंध देशभरामध्ये दिसून येत आहेत आणि जेव्हा केव्हा असं एखादं आंदोलन होतं तर त्यामध्ये नकारात्मक बाजू जी आहे तीच मोठ्या प्रमाणावर पुढे येते. चर्चेनं मुद्दा सोडवला गेला पाहिजे, हेकेखोरपणा केला जाऊ नये आणि त्यातून मार्ग काढावा हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिसून येतो आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्याला ज्या मुद्द्यांवर आक्षेप आहे ना तो आक्षेप आपण मुळीच मागे घेऊ नये जोपर्यंत आपलं समाधान होत नाही. पण आपलं समाधान होण्यासाठी आधी चर्चेला बसलं पाहिजे. चर्चेमध्ये जे व्यवस्थित तोडगे सांगितले जात आहेत त्याच्यावर विचार केला गेला पाहिजे आणि मुख्य म्हणजे राजकीय हेतूनं पुरस्कृत असू नये. कुठलाही पूर्वग्रह दूषितपणा जो आहे तो याच्यामध्ये असू नये. पूर्वग्रह नसेल तरच नवीन कायद्याला आपण किंवा नवीन कायद्यातल्या ज्या
तरतुदी शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत त्या आपण स्वीकारू शकू असं सुद्धा शेतकऱ्यांचं मत दिसून येत आहे. आणि अजून एकच गोष्ट प्रणाली जी विशेष इथे नमूद करायला हवी, या सगळ्या आंदोलनामुळे फक्त राजकारण नाही तर अख्खी जनताच ढवळून निघालेली आहे. त्याचे पडसाद फक्त दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये नाही किंवा पंजाबमध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर देशभर बघायला मिळत आहेत. कुठेतरी नकारात्मकता पसरते, कुठेतरी अस्वस्थता पसरते आहे आणि ती फक्त शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाही, जनतेपर्यंत सुद्धा हे पोचतंय की तिथे आपल्यातलाच बळीराजा, आपला शेतकरी पोशिंदा गेली 25 दिवस आंदोलनाला बसलेला आहे. त्यामुळे खरं तर हे सगळं हा सगळा जो गुंता झालेला आहे तो सुटायला हवा आहे आणि त्यामुळे चर्चेची गरज आहे. आत्ता तरी आभार प्रणाली, माहिती दिल्याबद्दल. तू अशीच सोबत राहा. आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, न्यूज 18 नेटवर्कनं अत्यंत महत्त्वाच्या विषयावर हा सर्व्हे केलेला होता. हा सर्व्हे होता नवी दिल्लीच्या वेशीवर जे आंदोलन शेतकऱ्यांचं सुरू आहे, 3 विधेयकं पूर्णपणे रद्द करावीत, मागे घ्यावीत, यासाठीचं जे आंदोलन आहे त्यावर या महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या जनतेला काय वाटतं यासाठीचे 10 प्रश्न न्यूज 18 नेटवर्कने विचारलेले होते आणि त्यावर जनतेची उत्तरं काय आलेली आहेत तर त्याचा एक साधारण परामर्श घेतला. जनतेलाही हेच अपेक्षित आहे की तुमचे मुद्दे, तुमचे विषय जे तुम्ही लावून धरलेले आहेत ते मागे घेऊ नका, पण त्यावर चर्चेने मार्ग काढा. त्यावर असं आंदोलन होऊ नये, सगळेचे सगळे शेतकरी भरडले जाऊ नयेत, या शेतकऱ्यांमुळे त्यांची कुटुंब भरडली जाऊ नयेत.